नमस्कार मित्रांनो, मी अभिजित गुलाब विद्यासागर अकॅडमी तर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज एमपीएससीची जी काही एक्झाम आहे, ओके, जी एमपीएससीची व्हेरियस इंजिनिअरिंग फील्डसाठी त्याचबरोबर ऍग्रिकल्चर आणि फॉरेस्टसाठी जी काही आपली एक्झाम असते त्याच्याबद्दल मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे. तर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की एमपीएससीची आता व्हेरियस इंजिनिअरिंग स्ट्रीमसाठी, फॉर एन एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याचबरोबर ऍग्रिकल्चर आणि फॉरेस्ट ह्या सर्व स्ट्रीमसाठी एक कंबाईंड प्री एक्झाम तयार केलेली आहे. आणि प्री एक्झाम झाल्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या मेन्स एक्झाम होतील आणि त्यांची एक इंटरव्ह्यू एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट केली जाईल. आणि ह्या तिन्ही एक्झाम्स मधून ज्या मुलांचा मॅक्झिमम स्कोर असेल ते युजली प्री एक्झाम जी आहे ती आपली स्क्रीनिंग टाईप आहे, पण आपली मेन्स आणि इंटरव्ह्यूचे जे काही स्कोर आहे तो पकडून त्या ठिकाणी मुलांचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्ट्रीम्स मध्ये सिलेक्शन होणार आहे. तर मित्रांनो, ह्याच एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी विद्यासागर अकॅडमी एक बॅच अनाऊन्स करणार आहे आणि त्या बॅच बद्दल मी तुम्हाला एक सर्टन इन्फॉर्मेशन देणार आहे. तर मित्रांनो, एमपीएससी जी प्री मेन्स इंटरव्ह्यू जी आपली बॅच होणार आहे ती कशा पद्धतीने होणार आहे त्याची आज मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. तर सर्वात पहिलं मित्रांनो सांगतो की विद्यासागर अकॅडमी ही महाराष्ट्रातील एक अशी अकॅडमी आहे ज्यांनी भरपूर सारे आतापर्यंत ऑफिसर्स घडवलेले आहेत. तर आतापर्यंत 300+ ऑफिसर्सला वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये रिक्रूट करण्याची जी काही मदत आहे ती त्या ठिकाणी विद्यासागर अकॅडमीने दिलेली आहे. त्याचबरोबर जी आपली 2019ची जी एक्झाम झाली होती एमपीएससीची, तर त्याच्यामध्ये AEE, A1, A2 सारख्या वेगवेगळ्या पोस्टसाठी 180+ ऑफिसर्स आपल्या विद्यासागर अकॅडमी मधून सिलेक्ट झाले होते. ओके, त्यामुळे विद्यासागर अकॅडमी बद्दल जो काही आपला विश्वास आहे तो टिकून ठेवण्यासाठी किंवा त्याला अजून एम्फसाइज करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर त्या ठिकाणी राहत असतो. ओके, तर मित्रांनो, ह्या बॅच बद्दल जर बोलायचं राहिलं तर आपली जी काही एमपीएससीची ही प्री एक्झाम आहे ती प्री एक्झाम सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, फॉरेस्ट आणि ऍग्री सारख्या स्टुडंटसाठी त्या ठिकाणी आपण कंडक्ट करणार आहोत. तर आपली जी ही प्रीची बॅच आहे तर ती प्रीची बॅच त्या ठिकाणी ऑफलाईन मोड, त्याचबरोबर ऑनलाईन मोड आणि रेकॉर्डेड फॉर्म मध्ये मुलांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. ही जी बॅच आहे ती स्टार्ट होणार आहे 15 जुलै 2022 आणि त्याचा जो टायमिंग आहे तो आहे दुपारच्या 3 वाजता. 3 ते 8:30 वाजेपर्यंत आपली ही बॅच त्या ठिकाणी दररोज रन होणार आहे. आणि त्याचा जो काही ड्युरेशन आहे तो ड्युरेशन जवळपास 100 to 105 डेजचा आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जवळपास 3.5 महिने ही बॅच त्या ठिकाणी रन होणार आहे. ओके, त्यानंतर आपल्याला माहिती आहे एमपीएससी प्री नंतर आपली एमपीएससी मेन्स एक्झाम असते. मग ह्या एमपीएससी मेन्सच्या एक्झामला एस्पेशली सिव्हिल इंजिनियर्सला ही बॅच आपण त्या ठिकाणी अनाऊन्स करत आहोत. कारण की सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे काही एक्झाम्स महाराष्ट्रामध्ये होतात त्या एक्झाम्सला प्रिपेअर करण्यासाठी आपला जो सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो काही सिलेबस आहे तो आपल्या ह्या एमपीएससी मेन्स बॅच मध्ये कम्प्लीट होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला एमपीएससीच्या मेन्स एक्झामसाठी ह्या बॅचचा तर उपयोग होणारच आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे बीएमसी सब इंजिनियर, बीएमसी जेई, त्याचबरोबर व्हेरियस म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ज्या पण सब इंजिनियर आणि जेईच्या पोस्ट असतात त्यासाठी ह्या बॅचचा तुम्हाला सर्वात जास्त उपयोग होणार आहे. कारण की तुम्ही बघितलं असेल की ज्या एक्झाम्स मध्ये सिव्हिल पोस्टची रिक्रुटमेंट होती तर त्याच्यामध्ये सिव्हिलचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस आपल्या ह्या मेन्स मध्ये काय होतो, कम्प्लीट होतो. त्यामुळे फक्त एमपीएससी मेन्सच नाही तर बाकीच्या एक्झामसाठी पण तुम्हाला त्याचा काय होणार आहे, उपयोग होणार आहे. ओके, तर ही एमपीएससी मेन्सची बॅच कधी स्टार्ट होणार आहे? सर्वात महत्वाचं, ही बॅच आपण त्या ठिकाणी ऑफलाईन मोड म्हणजे क्लासरूम, त्याचबरोबर ऑनलाईन आणि रेकॉर्डेड फॉर्म मध्ये मुलांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. ही जी बॅच आहे ती बॅच स्टार्ट होईल 3 डिसेंबर 2022 ला. आणि त्या बॅचचा जो काही टायमिंग असेल म्हणजे दररोज आपली 7:45 सकाळी 7:45 ही बॅच स्टार्ट होईल आणि ती जवळपास 2 ते 2:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी कंटिन्यू राहणार. तर मित्रांनो, या बॅच मध्ये आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो काही सिलेबस आहे किंवा एमपीएससी मेन्स मध्ये जे आपले जे काही सब्जेक्ट्स आहेत ते पूर्णपणे ह्या ठिकाणी शिकवले जातील. त्याचबरोबर प्रत्येक सब्जेक्ट वाईज त्या ठिकाणी टेस्ट कंडक्ट केली जाईल. आणि त्याचबरोबर जे काही आपली ज्यावेळेस सिलेबस पूर्ण कंप्लीट होईल तर टोटल फुल लेंथ वरती त्या ठिकाणी टेस्ट कंडक्ट केले जातील. तर मित्रांनो, ह्या कोर्सचा जो काही ड्युरेशन आहे तो ड्युरेशन आहे जवळपास 120 to 130 डेजचा, ज्याच्यामध्ये आपण हे 20 सब्जेक्ट जे आहेत ते परिपूर्ण त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर जर एमपीएससी प्री एक्झाम बद्दल जर तुम्ही बघितलं तर आपल्याला माहिती आहे आपली प्रीची एक्झाम आहे ती जवळपास 100 क्वेश्चन्सची असते आणि त्याचे जे मार्क्स असतात दॅट आर 200 मार्क्स.
आणि ही ज्या एक्झामचा जो काय टायमिंग आहे ते आहे 1 तास. वन टायमिंग मध्ये, एकाच टायमिंग मध्ये किंवा एकाच स्लॉट मध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाते आणि ही एक्झाम जस्ट स्क्रीनिंग म्हणून त्या ठिकाणी आपण काय करतो, कन्सिडर करतो. ओके, एमपीएससी प्री एक्झाम, एमपीएससी प्री एक्झाम नंतर आपण एमपीएससी मेन्स एक्झामला त्या ठिकाणी प्रिपेअर करणार आहोत. तर एमपीएससी प्री एक्झामचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये टोटल हे 8 कंपोनंट्स आपण त्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. तर हा जो काही व्हेरियस कंपोनंट्स आहेत ते इथं तुम्हाला पूर्णपणे टोटल सिलेबस सोबत त्या ठिकाणी शिकवले जातील. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे प्रिंटेड नोट्स भेटणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सब्जेक्टचे त्या ठिकाणी टेस्ट सिरीज कंडक्ट केले जातील आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रिव्हियस इयरचे जे काही आपले प्री एक्झाम ओरिएंटेड जो सिलेबस आहे त्याच्यावरती विचारले गेलेले व्हेरियस एक्झाम मध्ये जे काही एमपीएससीचे क्वेश्चन्स आहेत त्याचं एक 200+ MCQचं बुकलेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे, जे तुम्हाला तुमच्या एक्झामचं प्रिपरेशन करण्यामध्ये खूप जास्त मदत करेल. ओके, त्यानंतर एमपीएससी मेन्स मध्ये कोणकोणते टॉपिक घेतले जातील तर मित्रांनो एमपीएससी मेन्सचा जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपले हे टोटल 20 टॉपिक्स आहेत जे आपले इथं मेन्स बॅच मध्ये पूर्णपणे कंप्लीट केले जातील. त्याचे पण सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील, त्याचबरोबर त्याचं पण एमसीक्यू बुक आहे जे तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल आणि एमसीक्यू जे आहेत प्रत्येक सब्जेक्ट वाईज ते इथे तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले जातील. ओके, त्यानंतर जर तुम्ही शेड्यूल जर बघितला तर एमपीएससीने टाइम टेबल त्या ठिकाणी पब्लिश केलेला आहे. तर त्याच्या अनुसार आपली एमपीएससीची जी प्री एक्झाम आहे ती 26 नोव्हेंबर 2022 ला त्या ठिकाणी कंडक्ट होणार आहे आणि त्याची जी मेन्स एक्झाम आहे, प्री नंतर जी मेन्स एक्झाम होईल ती आपली 25 मार्च 2023 ला त्या ठिकाणी कंडक्ट होणार आहे. ओके, त्यानंतर आपल्या विद्यासागर बॅचेसची त्या ठिकाणी स्पेशालिटी काय आहे तर विद्यासागर अकॅडमीमध्ये सर्वात जास्त जे काय फॅकल्टी आहेत ते फॅकल्टी त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्ट्रीमवरती ऑफिसर्स आहेत किंवा ज्यांना त्या सब्जेक्टमध्ये खूप चांगला एक एक्सपिरियन्स आहे की जेणेकरून जे काही सब्जेक्ट त्या ठिकाणी कन्सेप्च्युअली वाईज आणि त्याचबरोबर व्हेरियस एक्झाम्पल्स देऊन त्या ठिकाणी तुम्हाला इथे शिकवले जातील. त्याचबरोबर आपली जी काय विद्यासागरची जी टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, तर टेस्ट सिरीज मधून डायरेक्टली क्वेश्चन्स एक्झाम मध्ये रिफ्लेक्ट झालेले आहेत. त्यामुळे मित्रांनो विद्यासागर अकॅडमीची जी टेस्ट सिरीज आहे एक ब्रँड नेम आहे की जेणेकरून ऑल ओव्हर महाराष्ट्रामधील जेवढे पण काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांना व्हेरियस एक्झाम मध्ये त्याची मदत झालेली आहे. ओके, त्यामुळे हे सर्व जे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स आपण आपल्या बॅच मध्ये काय करणार आहोत, फॉलो करणार आहोत. त्याचबरोबर जो काय आपल्या प्री एक्झामचा जो काही फी स्ट्रक्चर आहे तो फी स्ट्रक्चर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकतात. जो मेन्सचं स्ट्रक्चर आहे द फी स्ट्रक्चर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकतात. आणि जर सपोज एखादा मुलगा ज्याला प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिघांची कंबाईंड बॅच जर एकखटी लावायची असेल, ज्याला आपण इंटिग्रेटेड बॅच म्हणतो, तर इंटिग्रेटेड बॅचचा जो काही फी स्ट्रक्चर आहे तो ह्या प्रकारे दिलेला आहे. त्यानंतर आतापर्यंत मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की विद्यासागर अकॅडमी मधून 300+ ऑफिसर्स हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये रिक्रूट झालेले आहे आणि त्याचबरोबर जो 2019 ची जी काही एक्झाम होती त्याच्यामध्ये 180+ ऑफिसर्स त्या ठिकाणी रिक्रूट झालेले आहेत. तर त्यापैकी काही ऑफिसर जे वेगवेगळ्या महाराष्ट्राचे जे काही वेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये रिक्रूट झालेले आहेत. फॉर एन एक्झाम्पल असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर जी पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, डब्ल्यूसीडी आणि बाकीच्या डिपार्टमेंट्स मध्ये त्यांची रिक्रुटमेंट झालेली आहे. त्यानंतर काय असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 चं सिलेक्शन देखील आपल्या विद्यासागर अकॅडमीतून त्या मुलांना झालेलं आहे. ओके, त्याचबरोबर डब्ल्यूआरडी सारखी एक्झाम, डब्ल्यूसीडी सारखी एक्झाम जिथे क्लास 2 ची पोस्ट आहे तिथे पण मुलांचे सिलेक्शन आपल्या विद्यासागर अकॅडमी मधून झालेले आहेत. त्याचबरोबर असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 फॉर दी डब्ल्यूसीडी एक्झाम्स. त्याचबरोबर व्हेरियस जे काही आपले एक्झाम्स आहेत, फॉर एन एक्झाम्पल असिस्टंट टाउन प्लॅनर एक्झाम, डीएमसीची जी काही सब इंजिनियरची एक्झाम आहे, त्याचबरोबर ज्युनियर इंजिनियरची एक्झाम्स आहेत. तर प्रत्येक एक्झाम्स मध्ये विद्यासागरच्या कॅन्डिडेट्सनी त्या ठिकाणी सक्सेसफुली त्यांची पोस्ट त्या ठिकाणी गेन केलेली आहे. त्यामुळे मित्रांनो ह्याच हिस्ट्रीमध्ये, ह्या सक्सेस हिस्ट्रीमध्ये तुम्हाला जर ऍड ऑन व्हायचं असेल तर लवकरात लवकर ह्या बॅच मध्ये तुम्ही काय करा, एनरोल करा की जेणेकरून तुमच्या फ्युचरमध्ये जे काही तुम्हाला रायझिंग स्टार व्हायचं आहे ते लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी अचीव्ह करू शकतात. ओके, काही कॅन्डिडेट्स आहेत जे आपल्या एक्झाम आपल्या अकॅडमी थ्रू त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत. तर मित्रांनो नेहमी असं असतं की ज्यावेळेस एखादी अकॅडमी ज्यावेळेस आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो
तर त्याचबरोबर जर एखादं असं सेक्शन अवेलेबल असेल की तिथं आपण आपली रिव्हिजन कंप्लीट करू शकतो किंवा अभ्यास कंप्लीट करू शकतो, तर मित्रांनो विद्यासागर अकॅडमीमध्ये एक विद्यासागर लायब्ररी पण आहे, जिथं एक स्पेस तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी भेटत असतो. ओके. त्यानंतर विद्यासागर अकॅडमीच्या आसपास विदिन अ विसिनिटी ऑफ 1 किलोमीटर, 1 किलोमीटरच्या विसिनिटीमध्ये मित्रांनो गर्ल्स आणि बॉईज साठी व्हॅरियस हॉस्टेल्स पण अवेलेबल आहेत. तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स या ठिकाणी दिलेले आहेत. जर ते इंटरेस्टेड स्टुडंट जे आहेत ते डायरेक्टली त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून त्यांची जी काय राहण्याची सोय आहे ती त्या ठिकाणी इथे करू शकतात. त्याचबरोबर गर्ल्स हॉस्टेलचे जे ऍड्रेस आणि बॉईज हॉस्टेलचे ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिले गेलेले आहेत. त्याचबरोबर विद्यासागर अकॅडमीच्या पण काही गाईडलाईन्स आहेत, काही पॉलिसीज आहेत, त्याच्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला विद्यासागरचा जो काही टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्हाला भेटून जातील. त्याचबरोबर जर तुम्हाला या बॅचला एनरोल करायचं असेल आणि त्याचबरोबर जर ऍडिशनल काही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असेल तर त्यावेळेस तुम्ही दिलेल्या या कॉन्टॅक्ट नंबरवरती काय करू शकतात, कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके. त्याचबरोबर आपले जे काही टेलिग्राम ग्रुप आहे, आपला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे आणि त्याचबरोबर आपले जे काही प्ले स्टोअर आहे त्या प्ले स्टोअर वरती पण आपले विद्यासागर अकॅडमीचा ऍप अवेलेबल आहे. त्याला तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि त्याच्यावरती येणारे जे काही व्हॅरियस बॅचेस आहेत त्याच्याबद्दल तुम्ही माहिती प्राप्त करू शकतात. ओके. त्याचबरोबर ऍडिशनल काही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असेल तर ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती किंवा ह्या ईमेल ऍड्रेसवरती तुम्ही काय करू शकता, त्याला कॉन्टॅक्ट करू शकतात.